सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला एखादी व्यक्ती अतिशय आवडते, परंतु ती व्यक्ती आपल्याजवळ येत नाही. काही कारणास्तव आपण एकत्र राहू शकत नाही किंवा येऊ शकत नाही. तर अशा व्यक्तीला आपल्या जवळ बोलावण्यासाठी किंवा आपण एकत्र राहण्यासाठी एक असा मंत्र आहे, ज्या मंत्राने आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण वशमध्ये करू शकतो. आता आपल्या आवडत्याच व्यक्तीला करू शकता आणि ह्या मंत्राचा जर का तुम्ही गैरवापर केला तर मात्र कुठलाही फायदा तुम्हाला होणार नाही. ह्याचे उलट परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. आता बरेच लोक म्हणतात का वशमध्ये करायचं म्हणजे काय? तर वशमध्ये करायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडून त्रास होत नसतो, तर त्या व्यक्तीला अगदी तुमच्या मनासारखं वागण्याची बुद्धी येते. परंतु तुम्ही चांगल्या कामासाठीच ह्या मंत्राचा वापर करू शकतात. कुठल्याही वेळेला वशमध्ये करण्याचा ज्या वेळेला व्हिडिओ येतो त्यावेळेला कुठल्याही लोकांना त्रास होणार नाही ह्याची काळजी इथे घेतली जाते. कुणालाही त्रास होईल, कुणाचं नुकसान होईल असे उपाय आपल्या चॅनलवरून सांगितले जात नाही. आता विषयाकडे वळूया. आपल्याला काय करायचे बघा. तुम्ही हा जो उपाय आहे हा उपाय आठवड्यातल्या कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळेला करू शकता. फक्त तुम्हाला उपाय करत असताना कोणी रोकणार टोकणार नाही किंवा तुम्ही इतरांना तुम्ही जे पण काही उपाय आत्तापर्यंत जितके काही केले असेल त्यातनं तुम्हाला काही फळप्राप्ती झाली असेल किंवा नसेलही झाली तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा लोकांना सांगायचं नाही, बोभाटा करायचा नाही, म्हणजे लोकांना गोंगाट करायचं नाही की मी सर्व हे काही उपाय करते, मला ह्याच्याने फरक पडतो किंवा ह्या सर्व गोष्टी इतरांना तुम्ही शेअर करू नका. बघा, ह्याने काय होतं तर लोकांना माहिती पडतं की तुम्ही काय करून काय गोष्टी प्राप्त करू शकता. त्यामुळे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की अमुक व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. परंतु तुम्ही काय करता ह्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगू नका. विषयाकडे वळूया. हा उपाय आठवड्याच्या कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. काय करायचं आहे सांगते का. आपल्या हिंदू धर्माच्या प्रत्येक घरात तुळस ही आहे, जी आपल्याला आरोग्य देतं आणि महिला ह्या तुळशीसमोर आपल्या सौभाग्याचं मागणं करत असतात. तर ह्या तुळशीचं एक पान सर्वात पहिले नमस्कार करायचा आणि तुळशी मातेला म्हणायचं की हा जो पान मी तोडते हा पान काही कारणास्तव तोडते, त्यामुळे मला क्षमा करावी. आता हे पान तोडायचं. तुमच्याकडे गंगाजल असेल त्यात धुवा किंवा साध्या पाण्याने धुवा, स्वच्छ धुवा. आता जो पान आहे तो तुम्हाला तुमच्या जिभेवर ठेवायचा आहे. जिभेवर ठेवल्याच्या नंतर एक तुम्हाला ज्या व्यक्तीला वशमध्ये करायचं आहे त्या व्यक्तीसाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली मंत्र आहे. मंत्र व्यवस्थित लिहून घ्या. अगदी छोटासा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला 11 वेळेला म्हणायचा. हा मंत्र म्हटल्याच्या नंतर तुम्हाला 11 वेळेला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वशमध्ये करायचं आहे, जी व्यक्ती तुम्हाला अतिशय आवडते. आता मंत्र कुठला आहे लिहून घ्या, अगदी व्यवस्थित लिहून घ्या. ओम क्लीम नमः, ओम क्लीम नमः, ओम क्लीम नमः, ओम क्लीम नमः. मंत्र तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. मंत्र लिहून घ्या, 11 वेळेला म्हणा आणि 11 वेळेला म्हटल्याच्या नंतर 11 वेळेला त्याच व्यक्तीचं नाव घ्या. ती व्यक्ती तुम्हाला अतिशय आवडते. तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ कळला असेल. अर्धवट व्हिडिओ पाहून कृपया कोणीही कमेंट करू नका. आता तुम्हाला व्हिडिओ कळला असेल तर तुम्हाला हा उपाय व्यवस्थितपणे करायचा आहे आणि कुठल्याही आठवड्याच्या दिवशी करू शकता. आठवड्याच्या कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. ह्याला कुठल्याही तुम्हाला नियम कुठलेही तुम्हाला लागू होत नाही. परंतु तुळशीचे पान तोडत असताना जर का तुम्ही काही सुतक असाल, पिरियड असाल, विटाळ असेल तर तुम्हाला तुळशीचं पान तोडू शकत नाही तुम्ही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. आजचा छोटासा व्हिडिओ जो तुमच्या आवडते व्यक्तीला वश करण्यासाठी आहे, तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.